मी पुढारी न्यूजच्या डिबेटसाठी मी मित्रमंडळ चौकातल्या पुढारीच्या ऑफिसला गेलो होतो. अर्धा तास पुढारी न्यूज चॅनलला माझी डिबेट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा हरियाणामधल्या भाजप आमदाराने जो अपमान केला त्याच्या विरोधामध्ये डिबेट होती. त्या डिबेटमध्ये मी भारतीय जनता पक्षाचं प्रशांत कोरटकर, श्रीपाद छिंदम, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी, जे भगवान गोयल ही माणसं शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार कसा करतात असा मी सवाल उपस्थित केला. ती चर्चा वादळी चर्चा होती, पण वैचारिक आणि संयमी पद्धतीनं मी चर्चा करत होतो. असल्यामुळे चर्चा संपल्या मी स्टुडिओमध्ये बसूनच आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन लावला. तोपर्यंत तुषार दामगुडे जो माझ्यासोबत चर्चेला बसलेला होता तो बाहेर गेला. अर्ध्या मिनिटाच्या अंतरानं मी त्याच्या पाठोपाठ बाहेर निघालो. प्रदेशाध्यक्षांशी मी बोलत होतो. पुढारीच्या गेटमध्ये मी हर्षवर्धनजी सपकाळ यांना फोनवर बोलत, उजव्या बाजूला मी माझी टू व्हीलर होती तिकडे गेलो. मागून मला शिवीगाळ केल्याचा आवाज आला, या ऐकायला इकडे ये वगैरे म्हणल्याचा. मी मागं बघितलं, माझा फोन चालू होता. मागं बघितल्यानंतर मी ते 3-4 जण उभा होते, त्या तुषार दामगुडे या एकाला मी ओळखत होतो. तिथे गेल्यानंतर तू फोन ठेव ऐकायला, हर्षवर्धन सपकाळला बोलल्यानंतर तुला राग का येतो असा म्हणून पहिला त्यांनी जाब मला विचारला. आणि हर्षवर्धन सपकाळ का तुझा बाप आहे का भाऊ आहे असं त्यांनी मला विचारलं. मी फोन कट केला आणि मी बोलताना मी त्याला प्रतिवाद करतोय तोपर्यंत त्यानं दुसरं मला सांगितलं की भाजपाला तू एवढं का तोंडाची वाफ दवडतो, भाजपाच्या विरोधात का बोलतो, आणि उजव्या बाजूला बघ माझ्या कमरेला काय आहे असं म्हणून दाखवलं. मी उजव्या बाजूला बघितलं तर त्याच्या कमरेला पिस्तूल होतं. शर्टाची बाही वर करून तो मला पिस्तूल दाखवत होता. ते पिस्तूल पाहिल्या मी असल्या खेळण्याला आम्ही भीक घालत नाही, आम्ही घाबरत नाही असं म्हणल्यानंतर त्यानं माझ्या उजव्या गालावर चापटा वगैरे मारायला सुरुवात केल्या. मी बेसावत होतो, फोन माहीत ठेवून अर्धा मिनिट झाला होता. मला वाटलं नाही असा हल्ला वगैरे होईल, पण ते 3-4 जण तयारीनं आलेले होते. गुंड लोक होते ती. आधीच माझी वाट बघत बसलेले CCTVमध्ये दिसतंय. मला बोलावून घेऊन लाथाबुक्क्यांनी त्याच्या 4-5 सहकार्यांनी मारहाण केली. आणि पुन्हा पुण्यात जीवन थिंडायचं असेल तर तू बोलायचं नाही भाजपाच्या विरोधात असं म्हणून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुण्यामधला पत्रकारितेमधला कॅमेरामॅन मित्र माझा निखिल करंदीकर यानं मला त्या सगळ्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं. पुढारी ऑफिसमधली पत्रकार सगळे बाहेर आले. लोक गोळा होत आहेत म्हणल्यानंतर आणि मी तिथंच थांबून आहे आक्रमकपणे, तुम्ही मला घाबरवू शकत नाही असं म्हणल्यानंतर मला अस्वस्थ होत होतं. मला आताही अस्वस्थ होते. थोड्या वेळात पोलीस आले, आमचे काँग्रेसची सगळी नेते मंडळी कार्यकर्ते तिथं आले. जबाब दिलाय मी. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते सगळे गुंड होते असं कळतंय. पिस्तूल लावून भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत, अर्थमंत्र्यासोबत फोटो असलेला हा तुषार दामगुडे आमचा आवाज बंद करण्यासाठी धमक्या देतोय, मारहाण करतोय. मी मेडिकलला जातोय, माझ्या बरगाडीमध्ये लाथा बसलेल्या आहेत. माझ्या अगोदरच मला एक जखम होती, नाकाला त्यांनी मारलेलं आहे. मला अस्वस्थ होते. मी विनंती करतो मला दवाखान्यात जाऊन मेडिकल करू द्या, नंतर मी आपल्या सगळ्यांशी ते कार्यकर्ते बोलतो. हिंदुत्ववादी होते, भाजपचे होते. मला माहीत नाही शिवाजी महाराजांच्या विषयावर मी शिवाजी महाराजांचा अपमान भाजपवाले का करतात याचा त्यांना राग आला आणि भाजपाच्या विरोधात तू का बोलतो हे त्यांचं पहिलं वाक्य होतं. दुसरं, हर्षवर्धन सपकाळ तुझा का बाप भाऊ आहे का, त्याला बोलल्यास तुला का राग येतो, आम्ही त्याला शिवाय देऊ नाही तर काय तर करू. मी ते माझे प्रदेशाध्यक्ष आहेत असं म्हणेपर्यंत पुण्यात राहायचंय, जिवंत राहायचंय तर हे कमरेला बघ, खाली बघ काय उजव्या बाजूला असं म्हणल्यानंतर ते पिस्तूल दिसले आणि लाथाबुक्क्यांनी त्यांनी मारहाण केले. माहीत ना मला. यापूर्वी त्यांना कधी बघितलं होतं? मला सगळी ते अननोन लोक आहेत माझ्यासाठी. आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या भागातल्या की ते भारतीय जनता युवा मोर्चाचे आहेत. त्यांचे पेज बघितले, अकाउंट बघितले, पुण्यामधलेच आहेत ते सगळे गुंड. त्यातले काही जण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. पण या असल्या बंदुकी घेऊन हिंडणाऱ्या आणि गोळी मारायची धमकी देणाऱ्या गोडसेच्या अवलादीला मी महात्मा गांधींचा कार्यकर्ता आहे, काँग्रेस पक्षाचा राहुलजी गांधींचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्ष माझ्या पूर्ण पाठीशी आहे. पुण्यातले सगळे काँग्रेसचे नेते प्रशांतजी जगताप, अविनाशजी बागवे, अभयजी छाछेड सोबत आहेत. 4 दिवसापूर्वी काँग्रेस भवनवर यांनी हल्ला केला, आज माझ्यावर हल्ला केला. तर आम्ही ह्या गोडशेच्या अवलादीला लढायला आम्ही मैदानात आहोत. मला थोडं अस्वस्थ होते. मला पोलिसांनी माझा जबाब घेतलाय, तो आता दाखल करायची प्रोसेस चालू आहे. आमचे प्रशांतजी जगताप तिथं आहेत, अविनाशजी तिथं असणार आहेत स्वतः. मला अस्वस्थ होते म्हणून मला ते मेडिकलला घेऊन जायची ते घाई करतायत. मी ते मेडिकल झाले की गुन्हा कोणता दाखल करतायत काय मी माहिती देईन. आणि अन्य काही लोक हे त्या चर्चेसाठी पुढारीच्या कार्यालयामध्ये गेलेले होते. त्यावेळी हा सगळा परिसंवाद झाल्यानंतर बाहेर आल्यावर तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार जे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि आजचे फिर्यादी आहेत, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि तिथं असलेल्या 4 ते 5 लोकांनी हनुमंत पवार यांना मारहाण केलेली आहे. त्या संदर्भामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. राईट प्लस हार्ट
आणि आर्म ऍक्ट नुसारचा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. जी पिस्टल समजतंय लायसन रद्द होणार का? आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर याबाबतचा उलगडा होईल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्म ऍक्ट लागल्यानंतर जी सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल. जो आहे तो समोर येतोय. त्याचे इतर कोण आहेत? तुषार दामगुडेचे सगळे मित्र आहेत. ते त्या ठिकाणी बाहेर थांबलेले होते आणि कोण आहेत ते? त्यांचे त्यांनी काय नाव आहे? ऋषिकेश परदेशी आहेत, त्यानंतर गौड म्हणून आहेत, नंतर गालफाडे म्हणून आहेत. त्यांची नाव फिर्यादीमध्ये घेतलेली आहेत. यांची काय पार्श्वभूमी आहे? काय बॅकग्राऊंड आहे? ते तपास जाईल. आता जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे. बॅकग्राऊंड ताब्यात घेतलं. 2 आरोपी ताब्यात आहेत. त्यामध्ये भाजप आता तपासात निष्पन्न होईल कोण कुठल्या पक्षाच्या संदर्भात आहे. पिस्तूल परवानाधारक असेल तसं परमिशन आहे का त्याची? स्वसंरक्षणासाठी बाळगता येईल, परंतु त्याचा त्याचा दिखावा करणं गैरवापर करता येणार नाही. दिखावा करणं आहे का? म्हणजे कमरेला लावून त्यानुसार केलेला आहे गुन्हा दाखल होईल. ओके साहेब. ओके, परवाना thank you. रद्द